भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, महायुतीतले दोन घटक, सत्तेतले दोन भागीदार, वरवर महायुतीची एक मजबूत जोडी, पण आतून सत्तेच्या गणितावरनं सुरू असलेली कुरघोडी आता मराठीच्या मुद्द्यावरती सुद्धा दिसू लागली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक करण्याच्या निर्णयानं महायुतीच्या राजकारणामध्येच नवा पेच निर्माण झालाय. एकीकडे शिंदेची शिवसेना मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मुंबईशी असलेलं नातं या भावनिक मुद्द्याला राजकीय धार देण्याचा प्रयत्न करते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 3 दिवसांपूर्वी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक असल्याची भूमिका मांडली. त्यासाठी 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला आणि इथेच भाजपचं राजकीय गणित आडवं आलं. कारण मुंबईतला रिक्षा टॅक्सी चालक हा मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आणि परप्रांतीय आहे. त्या मतदार वर्गाचं तो प्रतिनिधित्व करतो. उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता हाच मतदार भाजपच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठीची सक्ती करताना जर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला तर ती नाराजी भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारी नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरनाईकांच्या 3 महिन्यांच्या अल्टिमेटमला ब्रेक देत वर्षभराची मुदत दिली. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय निर्णय आहे की महायुतीतल्या 2 पक्षांच्या वेगवेगळ्या मतदार गणितांचा परिणाम, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान फक्त आणि फक्त पॅसेंजर बरोबर बोलत असतानाचं जे ज्ञान आहे ते जर रिक्षा टॅक्सी चालकाला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची मुदत द्यावी. 1 महिन्यामध्ये जर त्याला परत मराठीचे धडे, मौखिक धडे RTOच्या अधिकाऱ्यांनी घ्यावे आणि जर नाही आलं तर त्याला 3 महिन्याची परत एकदा नोटीस द्यावी, ज्यामध्ये त्याचं लायसन्स आणि बॅच आहे ते निलंबित करावं. 3 महिन्यामध्ये परत त्याला शिकण्याची संधी आहे आणि 3 महिन्यामध्ये तो शिकू शकला नाही तर मात्र त्याचा बॅच आहे तो कायमचा रद्द करावा. अशा प्रकारचा हा शासनाचा आदेश आहे आणि तसं नियमावली बनवलेली आहे. वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. तर महायुतीतल्या 2 पक्षांमधली कुरघोडी केवळ मुंबईपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीनं महायुतीच्या घरातच नवा राजकीय ट्विस्ट आणलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नगरसेवक भाजपच्या वाटेवर निघाले. त्यांचा मुंबईच्या दिशेनं प्रवासही सुरू झाला. पण इंदापूर गाठताच U-टर्न घेत त्यांनी धाराशिव गाठलं आणि त्यानंतर थेट ठाण्यामध्ये पोहोचत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आमदार राणा जगजितसिंह यांचे सुपुत्र मल्हार पाटलांचं लोटस 2.0 भाजपच्या पारड्यात जाण्याआधीच कट्टर राजकीय वैरी असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या ऑपरेशन टायगरनं कुरघोडी केली. धाराशिवच्या पक्षांतराच्या राजकारणानं आता भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना हा राजकीय संघर्ष सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. कारण प्रश्न फक्त नगरसेवकांचा नाहीये, प्रश्न आहे धाराशिवच्या राजकारणात वर्चस्व कुणाचं याचा. इकडे नगरसेवकांच्या प्रवेशानंतर शहरात झळकलेले बॅनरही बरंच काही सांगून जातात. 1 कोटींचा गद्दार, 1 खोका, मतदाराला धोका या आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकतात. आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात खरं काय, खोटं काय हे तपासायचं बाकी आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गळती थांबवण्याची लढाई आता फक्त ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राहिलेली नाहीये, तर भाजप आणि शिंदे सेनेच्या वर्चस्वाची सुद्धा ती लढाई बनली आहे. तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, वरवर दोस्ती पण आतून मात्र सत्तेची चुरस. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपचा संघर्ष झाला. आता त्याच शिवसेनेतनं वेगळे झालेले एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत दिसतात. पण सत्तेच्या संसारात सुद्धा कुरबुरी तर सुरूच आहेत. जागा वाटपापासून निधी वाटपापर्यंत, पालकमंत्री पदापासून ते स्थानिक वर्चस्वापर्यंत नेमका मोठा भाऊ कोण, पाहूया या राजकीय संघर्षाचा पट. भाजप आणि अखंड शिवसेनेची युती
1989 पासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभी राहिली. 25 वर्ष दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र वाटचाल केली, पण प्रश्न कायम एकच होता, मोठा भाऊ कोण? दोन 2014 विधानसभेच्या जागा वाटपावरून युती तुटली. निकालात भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आणि शिवसेनेची मोठ्या भावाची भूमिका संपली. शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली, पण कुरघोड्या सुरूच होत्या. 2019 मध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदावरून ठिणगी पडली. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि भाजप शिवसेना संघर्षाला नवं वळण मिळालं. मग आला 2022. एकनाथ शिंदेंचं बंड, शिवसेनेत फूट, भाजपचा शिंदेंना पाठिंबा आणि शिंदे मुख्यमंत्री. तेव्हा वाटलं आता भाजप शिंदे समीकरण पक्क झालं, पण राजकारणात कायमचं काहीच नसतं. आज प्रश्न उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचा नाहीये, तर प्रश्न आहे भाजप विरुद्ध शिंदे सेना महायुतीत मोठा भाऊ कोण? पालकमंत्री पदावरून धुसफूस, निधी वाटपावरून नाराजी, महामंडळाच्या नियुक्त्यांवरून रस्सीखेच, विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून तणाव आणि सर्वात मोठी लढाई स्थानिक वर्चस्वाची. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंबई, जिथे शिवसेनेची पारंपरिक ताकद होती, तिथे भाजप संघटन वाढवते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या दोन पक्षांच्या मध्ये मोठा भाऊ अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे. तो सर्वार्थानं मोठा आहे, कोणत्याही दृष्टिकोनातनं बघितलं तरी मोठा आहे. पक्ष म्हणून तो राष्ट्रीय पातळीवर मोठा आहे. त्याचबरोबर विधानसभेतल्या आमदारांच्या संख्याबळानं सुद्धा तो खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण हा मुद्दाच येत नाही. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शिंदेंच्या शिवसेनेसमोर मराठी अस्मितेची राजकीय ओळख टिकवण्याचं आव्हान, तर भाजपसमोर व्यापक मतदार वर्गाचं गणित. म्हणजेच विचारधारा एक, पण राजकीय गणितं वेगळी. शिवसेना हा प्रादेशिक पातळीवरचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पातळीवरच्या पक्षाला स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन भूमिका घ्यावी लागतात. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्दे पुढे न्यावे लागतात. मग तो मराठीचा मुद्दा असेल, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा असेल, शिवसेना ही भूमिका पुढे नेत असताना, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असताना अशा प्रकारची भूमिका घेतली तर अन्य राज्यांच्या मध्ये त्याचा एक काही वेगळा संदेश जाऊ शकतो आणि तो नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अशी भूमिका घेता येत नाही. आणि या सगळ्यात महत्वाची आहे दिल्ली. महायुतीत मतभेद झाले की शिंदे थेट केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधतात, अशी राजकीय चर्चा. कारण राज्यात संख्याबळ मर्यादित असलं तरी दिल्लीतलं राजकीय वजन कायम ठेवणं शिंदेसाठी तितकंच महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की जर आपलं दिल्लीत वजन असेल तरच आपल्याला महाराष्ट्राच्या सत्तेत अधिक सन्मान मिळू शकेल. जर आपलं दिल्लीतलं वजन कमी झालं किंवा दिल्लीत आपण दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्रातही आपली उपेक्षा केली जाऊ शकते. याची पुरेपूर जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे महाराष्ट्रातलं आपलं नेतृत्व टिकवण्याचं काम करण्याबरोबरच केंद्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरही आपले एक अस्तित्व सतत जाणून देण्याचा प्रयत्न करीत असतात. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपची मोठ्या भावाची लढाई होती. आज त्याच लढाईचा नवा अध्याय शिंदेंच्या शिवसेनेसोबत सुरू. फरक एवढाच आहे, तेव्हा युती तुटली होती, आता ती युती टिकवून ठेवतात सत्तेची चुरस. कारण दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे, पण एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवणं धोक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना महायुतीच्या सत्तेतले सहकारी, पण राजकारणाच्या मैदानात एकमेकांचे स्पर्धक. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवं राजकीय चित्र रंगतंय. भाजपला महाराष्ट्रावरती आपलं राजकीय वर्चस्व मजबूत करायचंय आणि एकनाथ शिंदेंना आपली शिवसेना केवळ सत्तेतली भागीदार नाही तर स्वतंत्र राजकीय ताकद सुद्धा आहे हे सिद्ध करायचंय. ही मैत्री किती घट्ट आणि ही चुरस किती खोल याचा खरा फैसला होईल तो पुढच्या जागा वाटपात आणि निवडणुकीच्या मैदानात.